ड्रम आहे आमचा मित्र हो, आपण आलेलो आहे धुळ्यामध्ये. नैसर्गिक शेतीचा कार्यक्रम आहे, कार्यशाळा आहे आणि याच्यामध्ये कृषी विभागाने हा कार्यक्रम आयोजित केलेला असून या ठिकाणी दशपर्णी अर्क कसा बनवायचा आणि त्यासाठी लागणारं साहित्य, वेगवेगळ्या प्रकारचा 10 प्रकारचा पाला कोणकोणता लागतो त्याची माहिती आपण इथं आता घेऊयात. इथले आता बघा धुळे येथील कृषी विभागाचे हे आपले बांधव आहेत आणि ते बघा आपल्याला सांगतील. आता हा पहिला आपल्याला दिसतो इथं लिंबाचा पाला. सर सांगा ना, हे आता काय कशासाठी वापरलं जाईल? हे दशपर्णी अर्क जे आहे हे आपल्या सर्व प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी, सर्व प्रकारच्या बुरशीजन्य रोगांसाठी आणि पिकांच्या जोमदार वाढीसाठी आपण वापर करत असतो त्याचा. याच्यामध्ये प्रामुख्याने 10 ज्या वनस्पती आहेत त्याच्यामध्ये लिंबाचा पाला आपण 5 किलो घेतो. त्याच्यानंतर करंजचा पाला, ही करंज नावाची वनस्पती, करंजचा पाला आपण 2 किलो घेतो. ही निरगुडी आहे, निरगुडीचा पाला 2 किलो. ही घाणेरी किंवा टणटणी म्हटली जाते, ग्रामीण भागामध्ये याला टणटणी म्हणतात. ती घाणेरीचा पाला आपण 2 किलो घेतो. त्याच्यानंतर सीताफळचा पाला 2 किलो, रुईचा पाला 2 किलो, रुईचा पाला 2 किलो, कणेर आहे, कणेरचा पाला 2 किलो, पपईचा पाला आपण 2 किलो घेत असतो. त्याच्यानंतर मोगली एरंड आहे, मोगली एरंडचा पाला 2 किलो आणि शेवटी गुडवेल आहे, गुडवेलचा पाला 2 किलो. असं या सगळ्या 10 प्रकारच्या वनस्पतींमध्ये लिंबाचा पाला 5 किलो व्यतिरिक्त इतर सगळ्या वनस्पतींचा पाला आपल्याला 2 किलो घ्यायचा आहे. आणि त्याच्यासोबत आपल्याला 3 किलो शेण, 5 लिटर गोमूत्र आणि 2 किलो हिरवी मिरचीचा ठेचा आणि 1/2 किलो लसणाचा ठेचा, हे सगळे प्रोडक्ट आपण त्याच्या तयार करण्याच्या पद्धतीमध्ये वापर करत असतो. आणि हे सगळं मिश्रण जे आहे हे आपण 200 लिटर पाण्याच्या ह्याच्यात तयार करण्यासाठी एक ड्रम घेतला. त्या ड्रममध्ये आपण हे सगळे वनस्पतींचा पाला त्याच्यात टाकला. त्याच्यानंतर मिरचीचा ठेचा, लसूणचा ठेचा, गोमूत्र आणि 3 किलो शेण हे सगळं त्याच्यात आपण टाकल्यानंतर हे जे मिश्रण आहे हे आपण 30 दिवसपर्यंत त्या ड्रममध्ये ठेवत असतो. आणि ते सगळं टाकल्यानंतर आपण ते जो ड्रम आहे हा सावलीमध्ये ठेवतो आणि त्याला वरून झाकून देत असतो. आणि त्याला दिवसभरातनं 2 ते 3 वेळा डावीकडून उजवीकडे व उजवीकडून डावीकडे या पद्धतीने आपण मोठ्या अशा प्रकारे 10 वनस्पतींचा पाल्यांचा अर्क आपण ड्रममध्ये टाकल्यानंतर 30 दिवसांनी तो तयार झालेला असतो. त्याला आपण वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि प्रति पंप 15 लिटरच्या पंपासाठी 125 ml आपण ते प्रमाण घेत असतो. सर्व प्रकारच्या किडींच्या नियंत्रणासाठी, सर्व प्रकारच्या रोगांसाठी आणि खास करून रस शोषण करणाऱ्या किडी व आळ्यांसाठी आपण याला प्रभावी औषध म्हणून वापर करत असतो. छान सर, अतिशय चांगली माहिती दिलेली आहे आपण. शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती आहे. धन्यवाद. आणि याच्यातून जो वेगवेगळ्या प्रकारचा पाला आहे तो प्रत्यक्ष शेतकऱ्यांना समजेल ही की कोणती 10 वनस्पतींचा पाला आपण गोळा केला पाहिजे. तर इथं बघा मित्र हो, इथं हा 10 प्रकारचा पाला आहे, त्याची नावं पण आहेत आणि आपण सुद्धा याचा वापर करू शकतो. या प्रकारे बनवून ह्या पाल्यांचा वापर आपल्या स्थानिक भागामध्ये हा पाला उपलब्ध असतो, ही झाडं वनस्पती उपलब्ध असते. तर याचा वापर आपण करून घ्या आणि कमीत कमी खर्चामध्ये बाजारात पैसे न टाकता आपण कमी खर्चामध्ये आपल्या शेतीचं नियोजन करू शकतो. मित्र हो, हे बघा या ठिकाणी तयार दशपर्णी अर्क आहे, हे हा तयार केलेला आहे. या पद्धतीने पॅकिंग करून आपण ठेवू शकतो. इथं हे वरती मंडपाचं जे पडदा आहे त्याचं छायाचित्र दिसत आहे, परंतु हे असं तयार झालेलं आपण 6 महिन्यापर्यंत वापरू शकतो. बरं, 6 महिने चालतं का सर? 6 महिन्यापर्यंत वापरू. हे बघा मित्र असं आहे, हे याप्रमाणे आहे. ऑब्झर्वर या आपल्या विभागीय कार्यशाळेसाठी हँड्स ऑन ट्रेनिंगच्या निमित्ताने आम्हाला जे दिलेलं टास्क होतं त्याच्यामध्ये हँड्स ऑन ट्रेनिंगच्या निमित्ताने दशपर्णी अर्क तयार करण्याची पद्धत आणि प्रत्यक्ष सगळ्या शेतकऱ्यांना समजेल असं या स्वरूपात वनस्पतींची ओळख या निमित्ताने आमची जी टीम आहे त्याच्यामध्ये मी प्रवीण पवार, उपकृषी अधिकारी सोनगीर 2, माझे सहकारी आहेत अमोल बोरसे, सहाय्यक कृषी अधिकारी लामकानी, सतीश कोतकर, सहाय्यक कृषी अधिकारी सोनगीर आणि सतीश बोरसे, सहाय्यक कृषी अधिकारी चिंचवाड, अशी आमची 4 जणांची टीम आहे. आणि आमच्या टीमने अतिशय चांगल्या पद्धतीने एफर्ट्स घेऊन हे सगळे या ठिकाणी मांडणी केलेली आहे. धन्यवाद सर. धन्यवाद. आपल्या टीमने अतिशय छान माहिती दिलेली आहे, शेतकऱ्यांना उपयुक्त अशी माहिती दिलेली आहे आणि प्रत्यक्ष इथं प्रात्यक्षिकच उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपल्या टीमचं मनापासून खरोखर धन्यवाद. धन्यवाद.